आव्हान असेल, कारण विवेक शिकरकर आणि संदीप बुर्ले ही जोडी आता मैदानामध्ये. विकास पडियार आता गोलंदाजीला येतोय आणि पहिला चेंडू विकास हा रिव्हर्स बॅटने खेळायचा प्रयत्न, सरळ जातो चेंडू यष्टरक्षकाच्या हातामध्ये. काही वेळापूर्वी आपण उल्लेख केला होता की जयसिंगपूरमध्ये जेवढे जलदगती गोलंदाज आहेत त्या सर्व जलदगती गोलंदाजांची गोलंदाजी करण्याची शैली अतिशय आकर्षक, देखणी आणि प्रसन्न वाटण्याजोगी तंत्रशुद्ध असं गोलंदाजी. आणि चेंडू सोडल्यानंतर त्यांचा जो उजवा आणि डावा हात जो क्रिकेटमध्ये अपेक्षित आहे त्याच पद्धतीने खाली येतोय. आणि हा फुलटा चेंडू सरळ खेळा एमएससीबी एंडच्या दिशेने, चेंडू जातो एमएससीबी बाल्कनीकडे. आणि हा षटकार, आज सुरुवात होते डावातील 5व्या षटकामध्ये षटकाराने. धाव संख्या आहे ती 2/63. मैदानामध्ये 28°C तापमान आहे. प्रति तास 18 किलोमीटर वेगाने वारं वाहत आहे. पण या दरम्यानच्या काळामध्ये 9 चेंडूमध्ये 24 धावांचं एक तुफान आलं होतं सिफानने खेळलेलं. सिफान कडेगावकर आज तो खेळाडू, नेहमी 7व्या-8व्या क्रमांकावर खेळणारा खेळाडू आज 3ऱ्या क्रमांकावरती फलंदाजीला आला. आणि सिफानचं तुफान शांत झाल्यानंतर धावसंख्या आहे 2/63. आणि बॅकफुटला जाऊन चेंडू स्क्वेअर कट करायचा आहे. आपण पाहताय सामना रणवीर सुपर किंग जो क्षेत्ररक्षण करतोय आणि त्यांच्या समोर आहे तो महालक्ष्मी 11. काल आपण उल्लेख केला होता महालक्ष्मी 11. महालक्ष्मी म्हणजे समृद्धी, भरभराट, आणि आज ते धावांची भरभराट करण्यासाठी खेळतायत. पण रणवीर सुपर किंग्स काल रात्री थरारक सामना त्यांनी 100 धावांचा सुद्धा पाठलाग करून जिंकला होता अनपेक्षितरित्या. खूप काही क्रिकेट या जयसिंगपूरच्या क्रिकेटच्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतंय. निमित्त आहे क्रिकेट क्लब ऑफ जयसिंगपूर आयोजित JPL 2025च्या निमित्तानं खूप दर्जेदार, नामांकित आणि उदयोन्मुख खेळाडू यांचा समावेश असलेली क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी आहे. आणि हा इन स्विंग सरळ पुन्हा एकदा बसून खेळलाय. चेंडू लॉंग ऑन सीमारशी बाहेर. पंच शिवराम गस्ते उर्फ लारा यांचा षटकाराचा इशारा. या षटकातील आणखीन एक चेंडू थेट सीमारशीवर जातोय. अगोदरचा चेंडू MSCBच्या दिशेने गेला होता. दुसरा षटकार लॉंग ऑनला जातोय. आणि या षटकामध्ये 4 चेंडूमध्ये 12 धावा या विकास पडियारच्या गोलंदाजीवरती खेचल्या जात आहेत. धावसंख्या होती ती 2/69. आणि पुन्हा एकदा तसाच फटका खेळायचा प्रयत्न. शक्यतो टेनिस बॉलला कोणी हँडग्लोव्स घालत नाहीत, पण विवेक शिकलगार 6 चेंडूमध्ये 12 धावावरती खेळणारा फलंदाज हँडग्लोव्स, व्हाईट हँडग्लोव्स मैदानामध्ये आहे. आणि नॉन स्ट्राईकला येतो संदीप बुर्ले. 11 चेंडूमध्ये 18 धावा. अक्षय धामणे बाद होऊन परतलेला आहे. टेनिसचा स्टार असलेला संदीप बुर्ले. आणि हा फुलटा चेंडू, पाठीमागचा उजवा पाय हवेमध्ये होता आणि हा चेंडू सरळ खेळलाय तो मिड विकेटला 4 धावांसाठी. हे 4 धावांनी षटकाची समाप्ती होते. षटकार चौकार. समाप्तीनंतर धावसंख्या 2/73. 5 षटकांच्या अखेर शेवटचे 18 चेंडू बाकी आहेत. आणि पहिल्या 4 षटकामध्ये 57 धावा महालक्ष्मी 11 संघाने खेळल्या होत्या. 57च्या उलट 75 धावा त्यांनी केलेत. साधारणतः 132 जवळपास त्यांची धावसंख्या जाऊ शकते. आणि पहिल्या 4 षटकानंतर 5व्या षटकामध्ये त्यांनी 16 धावा ह्या मिळवलेल्या आहेत. 2 षटकार 1 चौकाराच्या सहाय्याने. आणि जे प्रेक्षक उशिराने या स्पर्धेमध्ये समाविष्ट झाले त्या प्रेक्षकांसाठी, माता भगिनींच्या माहितीसाठी, या स्पर्धेमध्ये जेवढे निर्धाव चेंडू जातील तेवढे झाडं लावून वृक्षारोपण करून त्यांना वाढवण्याचा, त्यांना संवर्धन करण्याचा संकल्प क्रिकेट क्लब ऑफ जयसिंगपूरने उचललेला आहे. एक मानवतावादी उपक्रम ॲडॉप्ट ट्री या उदात्त हेतूनं ही संकल्पना राबवली. क्रिकेट क्लब ऑफ जयसिंगपूरचे सर्व मान्यवर पदाधिकारी आणि त्याचबरोबर या उपक्रमाला साथ देणारे आपण सर्व जयसिंगपूरकर. निश्चितच पुढील वर्षी जर झाडं वाढली तर आपल्या जयसिंगपूरचं तापमान ऐन एप्रिल आणि मे महिन्यामध्ये 2°C जरी कमी झालं तर ते फार मोठे आपली उपलब्ध असू शकेल. दरम्यान 6व्या षटकासाठी कॉमेंट्री बॉक्स एंडकडून गोलंदाजीला येतोय तो अनिल शिंगाडे. आणि हा फलंदाज बाद होतोय. बाद झालेला हा 3रा फलंदाज. त्रिफळाचेतून फलंदाज बाद होतोय तो झेल बाद होऊन परततोय. पंच मनोज लोखंडे आणि स्क्वेअर लेगला पंच आहेत ते शिवराम गस्ते. 3रे पंच धनंजय डोबल समालोचन कक्षामध्ये आमच्या उजव्या बाजूला बसलेले आहेत. हे तिन्ही पंच अतिशय दक्ष, नामांकित व्यावसायिक खेळाडू. मनोज लोखंडे आष्ट्यावरून आलेले आहेत, तर शिवराम गस्ते आणि धनंजय डोबल हे दोन्ही पंच सांगलीमधून आलेले आहेत. त्रयस्थ पंच ठेवण्याचा संयोजन समितीचा निर्णय सुद्धा अतिशय स्तुत्य आहे. आणि आता पुढच्या खेळाडू लवकर येईल अशी अपेक्षा आहे.
7:33 सामना सुरू झालेला आहे. 40 मिनिटांमध्ये डाव संपवायचा आहे आपल्याला. दोन्ही संघाने विनंती आहे, कृपया फलंदाजांना सुद्धा लवकर पाठवून द्या मैदानामध्ये. टाइम आउट प्रत्येक वेळेला चेक केला जातोय. 7:58 झालेले आहेत. 15 मिनिटं अजून तुमच्या डावातले बाकी आहेत गोलंदाजी करणाऱ्या संघाचे. आणि आल्या चेंडू रिव्हर्स बॅटने खेळायचा प्रयत्न. अक्षय पडियार गोलंदाज आहे. अनिल शिंगाडे नॉन स्ट्राईकला आहे. विवेक शिकलगार 7 चेंडूमध्ये 16 धावसंख्येवर नाबाद धावसंख्या ती 3 बाद 73. आज दररोजच्या तुलनेमध्ये जरा प्रेक्षकांची संख्या कमी वाढते, पण काही महत्वाची कामं झाल्यानंतर सर्व मान्यवर प्रेक्षक मैदानामध्ये येऊन क्रिकेटचा आनंद घेतील, आस्वाद घेतील. आणि ऑफ तुमच्या बाहेर असलेला चेंडू मैदानामध्ये कोलांट उडी मारून चेंडू अडवण्याचा ॲथलेटिक्सचा प्रकार, एरोबिक्सचा प्रकार अनिल शिंगाडेकडून. या दरम्यान एका धावेची साईने धावसंख्या होती ती 3 बाद 74. बराच काळ शांत आहे. महालक्ष्मी 11चे सर्व संघाचे पाठीराखे, रणवीर सुपर किंगचे पाठीराखे. मैदानामध्ये अतिशय शांत वातावरण आहे, कारण सिपांचं तुफान आता शांत झालेलं आहे. आणि हा चेंडू उंच हवेत आहे. चेंडू बॅटचा जोरदार फटक्याचा आवाज येतोय आणि चेंडू परत मैदानामध्ये येतोय. म्हणजे चेंडूमध्ये किती वेग आहे बघा. चेंडू जो बॅटने खेळला एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेवरून परत मिड ऑफला येतोय. हा वेगवान षटकार आणि षटकार साहाय्याने 80 धावा पूर्ण होत आहेत. एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये 80 वर्ष पूर्ण होणे म्हणजे सहस्त्र चंद्रदर्शन 16 म्हणतात. तेवढ्याच महत्वाच्या धावा आहेत या 8 षटकामध्ये. 80 धावा 3 बाद 80. आणि हा रिव्हर्स फटका महायशस्वी प्रयत्न होता. आता चेंडू जातोय तो 6 धावांसाठी. पहिला चेंडू प्रयत्न अयशस्वी ठरला होता आणि आता हा षटकार आणखीन 6 धावा वाढतोय. धावसंख्या होती ती 3 बाद 86. आपण उल्लेख केला होता की पहिल्या 4 षटकामध्ये 57 धावा महालक्ष्मी 11 संघाने खेळल्या होत्या, मिळवल्या होत्या. आणि आता साधारणतः त्यांच्या पुढे आव्हान आहे ते 130 पेक्षा जास्त धावा जमवायचं. त्यापैकी आता 3 बाद 86 अशी धावसंख्या आहे 6व्या षटकातील शेवटच्या चेंडू पडण्या अगोदर. सातवा आणि 8वं षटक याच्यानंतर बाकी आहे. आणि आता 13 चेंडूमध्ये किती धावा जमवत आहे ते दोन्ही फलंदाज बघायचं आहे. आणि पुन्हा एकदा तोच फटका, तोच गोलंदाज, तेच क्षेत्र, तेच पंच, तीच इशारा, तोच संकेत, षटकार. आणि षटकारांची हॅट्रिक पूर्ण केली जाते या स्पर्धेमध्ये. गोलंदाजांची हॅट्रिक पूर्ण झालेली आहे, षटकारांची हॅट्रिक पूर्ण झालेली आहे. आणि क्रिकेटमध्ये जे जे काही आहे ते सगळं काही पुन्हा एकदा क्रिकेट खेळाडू या ठिकाणी उपस्थित सर्व प्रेक्षकांना त्यांचा दाखवून मनोरंजन करतायत. आपण पहिल्या दिवशी बोललो होतो ही क्रिकेट स्पर्धा एंटरटेनमेंट 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 या त्रिसूत्रीवर चालू आहे असं वाटत होतं, पण दुसरा दिवस ओलांडल्यानंतर तिसऱ्या दिवसापासून या स्पर्धेनं पूर्णपणे व्यावसायिक क्रिकेटचं स्वरूप प्राप्त केलेलं आहे. आणि आता कोणताही खेळाडू आपलं सर्वोत्तम कौशल्य दाखवण्यासाठी मैदानामध्ये जोखीम पत्करायला तयार नाही आहे. धावसंख्या आहे 6 षटकांच्या अखेरीस 3 बाद 92. प्रति षटकामागे 15हून अधिक धावांची सरासरी राखली जाते. 15.33 धावांची सरासरी. आणि प्रोजेक्टेड स्कोर सुरुवातीला होता 4 षटकांच्या अखेरीस 132. आता पाहायचं आहे उर्वरित 12 चेंडूमध्ये किती धावा घेत आहेत दोन्ही फलंदाज. गोलंदाज आहे तो विकास पडियार आणि समोर आहे अक्षय पडियार. चेंडू खेळा लॉंगनला 1 धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेसाठी फलंदाज कॉल आहे. दुसऱ्या धावेसाठी फलंदाज पडताय. चेंडू अजूनही सापडत नाही. सापडल्यानंतर फेक येऊपर्यंत 2 धावा पूर्ण. धावसंख्या आहे ती 94. 11 चेंडू बाकी आहेत या डावातील. क्षेत्ररक्षण करतोय तो रणवीर सुपर किंग्स महालक्ष्मी 11चा संघ फलंदाजी करतोय. आणि चेंडू यावर करायचा प्रयत्न. चेंडू जातोय सरळ टावर जवळून 6 धावांसाठी. गेल्या 5 चेंडूतील हा 4था चेंडू षटकार जातोय. याच्या अगोदर 3 चेंडू षटकार, त्यानंतर 1-2 धावा, त्यानंतर आणि शतक पूर्ण होतंय 3 बाद 100. विवेक शिकलगार कडून धावसंख्या विचारली जाते. 3 बाद 100
6.2 षटकांचा खेळ झालेला आहे. 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गेल्या 5 चेंडूमध्ये 4 षटकारांची नोंद झालेली आहे. हा 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 हा. आणि हा लॉंग ऑन षटकार थोडस गुडघ्यावर वाकून आडव्या बॅटने सरळ चेंडू भिरकावून दिला. बॅटच्या टॉपेला चेंडू लागतोय, पण याच्यामध्ये टायमिंग महत्वाचं आहे. गेल्या 6 चेंडूत हा 5वा षटकार. धावसंख्या आहे 3 बाद 106. पहिल्या चेंडूवरती 2 धावा, तिसऱ्या चेंडूवरती षटकार. 1.3 षटकामध्ये 9 चेंडूमध्ये 30 धावा दिलेत विकास पडियार याने. आणि फलंदाज आहे तो अक्षय. 5 चेंडूमध्ये 15 धावसंख्येवरती खेळतोय. आणि हा सन्मान यावर केलेला चेंडू एका धावेसाठी खेळला. दुसऱ्या धावेसाठी फलंदाज पडते. धाव घेण्याची संधी आणि संधी मिळते. डेंजर एंडला कोणी नाहीये. तिसऱ्या धावेसाठी अक्षयचा कॉल, बुर्लेचा विवेकचा कॉल, मात्र फलंदाजाचं लक्ष नाहीये. तिसरी धाव सुद्धा होऊ शकली असते. धावसंख्या येते 3 बाद 108. कारण नॉन स्ट्राईक एंडला कोणी फलंदाजाला थोपवण्यासाठी झेल घेण्यासाठी कोणी उपलब्ध नव्हतं. शेवटचे 8 चेंडू बाकी आहेत. धावसंख्या आहे 3 बाद 108. काल रात्री रणवीर सुपर किंग्ज यांनी शतकी पारी खेळत आपल्या संघाला एक थरारक विजय मिळवून दिला होता. आणि चेंडूचा वेग वाढवला. चेंडू पुन्हा जातो लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. कॅप्सूल बाल्कनीच्या दिशेने लॉर्ड्सची प्रतिकृती असलेली बाल्कनी उभा करण्याचा मानस या ठिकाणी आहे. आणि त्याच दिशेने चेंडू षटकाराच्या स्वरूपात जातोय. धावसंख्या होती ती 3 बाद 114. आणि आता गोलंदाज करत असलेले विकास पडियार यांनी काल रात्री आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी अतिशय स्फोटक अशी खेळी केली होती. आता ते गोलंदाजी करतायत. त्याने आतापर्यंत 11 चेंडूमध्ये 38 धावा दिलेल्या आहेत. धावसंख्या ती 3 बाद 114. चेंडू आखूटप्प्याचा केला. चेंडू हवेत आहे आणि चेंडू खाली शेळाडू येतोय आणि हा चेंडू जातोय पुन्हा 6 धावांसाठी. या षटकामध्ये 28 धावा या फलंदाजाने सहजगीत्या धावांचा सेल लागल्याप्रमाणे वसूल केलेले आहेत. आणि या 6 धावांच्या सहाय्याने षटकाची समाप्ती होते. 7 षटकांच्या अखेरीस धावसंख्या होते ती 120. 3 बाद 120. महालक्ष्मी इलेव्हनचे सगळेच खेळाडू आज काहीसे वेगळ्या मनसुब्याने या ठिकाणी आलेले आहेत. महालक्ष्मी इलेव्हनचा अमित गोसावी या ठिकाणी 12वा खेळाडू म्हणून आमच्या समवेत आहे समालोचन कक्षामध्ये. त्याचबरोबर अभिराज यड्रावकर आणखीन एक नवीन नामांकित नाव या ठिकाणी रणवीर सुपर किंगचे 12वे खेळाडू म्हणून आमच्यावर समर्थन कक्षामध्ये आहेत. दोन्ही 14 वर्षाखालील उदयोन्मुख खेळाडू हे सामने पाहत आहेत. त्याचबरोबर जे प्रेक्षक मान्यवर आहेत, जे छोटे उदयोन्मुख खेळाडू मैदानामध्ये आहेत, त्यांना खूप काही शिकायला मिळते या स्पर्धेच्या निमित्तानं. आणि निमित्त आहे ते क्रिकेट क्लब ऑफ जयसिंगपूरच्या JPL 2025चं. हॅलो. यानंतरचा सामना अरेन्ज स्पोर्ट्स वर्सेस सिक्री इंडियन्स. अरेन्ज हॉस्पिटल वर्सेस सिक्री इंडियन्स. दोन्ही संघाची करणाऱ्यांना विनंती आहे आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. प्रमुख मान्यवर आलेले आहेत. नाणेफेक करून घ्यायची आहे. चेंडू उंच हवेत आहे आणि 2 खेळाडूंच्या दरम्यान चेंडू एका टप्प्यानंतर येतोय तो विलाजवळ. आणि धावसंख्या होती ते 122. नो बॉल आहे सर. आणि 123 वर हा चेंडू थेट अतिथी कक्षात जातोय. त्या ठिकाणी अतिथी बसलेले आहेत, महनीय व्यक्ती बसलेले आहेत, क्रिकेट क्लब ऑफ जयसिंगपूरचे सन्माननीय पदाधिकारी आहेत. आणि चेंडू जातोय तो षटकार म्हणून. हा षटकार खेचला होता तो विवेक शेकेलगार. 12 चेंडूमध्ये 42 धावसंख्येवरती खेळतोय. आणि या स्पर्धेमध्ये समालोचन करत असताना नाणेफेक करून घेत असताना विवेकचं सुद्धा खूप सहकार्य लाभतंय. आणि विवेक कुठलाही विवेक दाखवत नाहीये. विवेक म्हणजे शिस्त, विवेक म्हणजे नम्रता. पण गोलंदाजांच्या बाबतीत अतिशय कुठल्याही मुलाहिजा न बाळगता विवेककडून ही फलंदाजी केली जाते. अतिशय प्रेमात पडण्यासारखी फलंदाजी चालू आहे. आणि हा चेंडू हवेत आहे आणि सरळ ज्या टिपला जातोय तो लॉंग ऑनला.
पण याच्या अगोदर विवेकनं खूप आपली जबाबदारी यशस्वीरित्या पूर्ण केली. आपल्या संघाला एक मजबूत आव्हानात्मक अशी धावसंख्या रचण्यासाठी त्याने मोलाचा हातभार लावला. विवेक बाद होतोय आणि त्याने बाद होण्यापूर्वी धावा केल्या होत्या त्या 13 चेंडूमध्ये 42. नवीन फलंदाज मैदानात येतोय. अतिशय महालक्ष्मी 11 संघाचा आम्ही आभारी आहोत. त्याने आपला फलंदाज तात्काळ लगेच मैदानात पाठवलेला आहे आणि मैदानामध्ये एवढे चौकार षटकारांची आतषबाजी होत असताना सुद्धा पडियार या सर्व गोलंदाजांनी आपापले गोलंदाज 4 मिनिटाच्या आतमध्ये सर्व षटक पूर्ण करण्यासाठी सज्ज आहेत, सज्ज ठेवलेले आहेत. म्हणजे वेळेचं महत्त्व हे सर्व खेळाडूंना समजतं. हे एक आजच्या दिवसातील सर्वात जमेची बाजू आहे. मनोज चौगुले गोलंदाजी करतोय. छोट्या चनीचा खेळाडू. काल मनोज चौगुलेने 3ऱ्या क्रमांकावरती फलंदाजी येत खूप चमक दाखवली होती. आणि चेंडू खेळलाय तो स्क्वेअर कट खेळायचा प्रयत्न. चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातात जातोय आणि विवेक शिकलगार बाद झाल्यानंतर थोड्या बहुत षटकारांची अपेक्षा होती. आता शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. संदीप बेरंगे आणि अक्षय पडियार. अक्षय पडियार सुद्धा 8 चेंडूमध्ये 29 धावसंख्येवरती नाबाद आहेत. नॉन स्ट्राईकला आहे. त्याला जर संधी मिळायची तर खरंच आणखीन काही षटकार आपल्याला पाहायला मिळतील. आणि चेंडू खेळलाय. थोडीशी बॅट मागे घेतली. परत चेंडू भिरकावून दिला मिड विकेटला. चौगुलेंच्याकडे चेंडू येतोय. या दरम्यान धावसंख्या होती ती 4 बाद 130. मैदानामध्ये जे काही प्रेक्षक आहेत त्या प्रेक्षकांचं आज खूप मनोरंजन बुर्ले, विवेक शिकलगार, सिफान या फलंदाजांनी केलेलं आहे. आणि ऑफ तुमच्या खूप बाहेर स्क्वेअर लेग पंचांच्या जवळ चेंडू जातोय पाठीमाग. आणि पंचांचा बाद, फलंदाज बादचा इशारा. पण आपली जबाबदारी ओळखून संघाला एक आव्हानात्मक धावसंख्या निर्माण करण्यामध्ये ज्याने मोलाचा हातभार दिला असा फलंदाज आता पडियार बादून परततोय. त्याने धावा केल्या होत्या त्या 29 धावा संख्या करून 9 चेंडूमध्ये 29 धावसंख्येवरती तो बादून परततोय. नवीन फलंदाज मैदानात येण्यापूर्वी धावसंख्या ती 5 बाद 130. आणि समालोचन कक्षाच्या समोर आमचे सहयोगी समालोचक पांडुरंग महाराज आंधळे या ठिकाणी छायाचित्रणाचा सुद्धा आनंद घेत होते. आणि हा खूप खूप आखोट टप्प्यात चेंडू. पंचांचा वाईटचा इशारा. स्क्वेअर लेग पंच आणि मुख्य पंच यांच्यावरून वाईटचा इशारा. धावसंख्या होती ते 131. जो आपण प्रोजेक्टेड स्कोर अगोदर म्हणत होतो. पहिल्या 4 षटकामध्ये 57 धावा दिल्या होत्या. त्या 57च्या आणि 132 धावा होतील असा अंदाज व्यक्त केला होता 4 षटकांच्या अखेरीस. त्याच्या उंबरट्यावरती आहे. फक्त 1 धावेची गरज आहे म्हणजे आमचा अंदाज खरा ठरेल. आणि आमचा अंदाज खरा ठरण्यामध्ये गोलंदाजांनी सुद्धा सहकार्य केलेलं आहे. धावसंख्या होती ती 132. पहिल्या 4 षटकामध्ये 57 धावा होत्या महाराष्ट्र मेळवणच्या. आणि आता नंतरच्या 24 चेंडूमध्ये 75 धावा त्यांच्याकडून वसूल करण्यात आलेल्या आहेत. साधारणतः 8 षटकांच्या सामन्यामध्ये पहिल्या 4 षटकामध्ये जेवढे धावा होतील त्याच्या दुप्पट धावा या दुसऱ्या 4 षटकामध्ये होत असतात. चेंडू हवेत आहे. एका धावेसाठी फलंदाज पळतात. दुसरा धाव घेतात का बघायचं. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतो. दुसऱ्या धावेसाठी फलंदाज पळतात. चेंडूवरती क्षेत्ररक्षक येतोय. त्याच्याकडून फेक येते आणि फेक थोडीशी स्वैर आहे. या दरम्यान 2 धावा फलंदाजांनी आरामात पळून काढलेल्या आहेत. धावसंख्या होते ते 5 बाद 134. विजयासाठी 48 चेंडूमध्ये 135 धावांचं जर आव्हान रणवीर सुपर किंग संघाने निर्माण केलं, यशस्वीपणे गाठलं, तर या स्पर्धेतील तो सर्वोत्कृष्ट धावसंख्या चेस केल्याचा भीम पराक्रम त्यांच्याकडून केला जाईल. आणि यापुढील समर्थनासाठी माय मराठीमधून पांडुरंग महाराज आंधळे पंढरपूरकर.
हॅलो, अरिहंत हॉस्पिटल वर्सेस सिक्री इंडियन्स दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे, आपण टॉससाठी यायचं आहे. प्रमुख मान्यवर आलेले आहेत. अरिहंत हॉस्पिटल वर्सेस सिक्री इंडियन्स दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचं आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे, नाणेफेकीसाठी यायचं आहे. आता होणारा सामना शिक्री वॉरियर्स विरुद्ध अरिहंत हॉस्पिटल. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे, डॉक्टर मंगसुळे सर, शिवराज सर. अरिहंत हॉस्पिटल विरुद्ध अरिहंत स्पोर्ट्स. आणि ह्या सामन्याचं नाणेफेक करण्यासाठी प्रमुख पाहुणे इथं उपस्थित आहेत. सचिन पाटील सर यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होत आहे. तर नक्कीच नाणेफेक होत आहे. कॉईन असेल तर कॉईन द्या. आणि नाणेफेक होतोय पुढील संघाच्या दिशेने. जर पवन यानंतरचा जो सामना होतोय त्यासाठी, तर या झालेल्या सामन्यासाठी महालक्ष्मी 11 संघाने 134 धावा बनवलेल्या आहेत 5 विकेटच्या मोबदल्यामध्ये 8 षटकात. हा यस सर, चला कॉल येतोय मैदानात ना. ह्या वेळेस स्वागत केलेलं आहे. वेलकम टू चौका,
वेलकम टू चौका येतोय JPL चा हा एक थरारक चौकार. मैदानात पाय ठेवला फलंदाजाने आणि गोलंदाजाने चेंडू टाकला तसाच चेंडू गेलाय लक्ष्मण यांच्या बॅट मधून बाहेर. विजय कांबळे पुन्हा एकदा नॉन स्ट्राईक. वा खोल टप्प्याचा चेंडू दरम्यान ऑन साइडला चेंडू जातोय त्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे. यावेळेस पाहतोय केवळ मला वाटतं एकच धाव आणि 5 धावा आलेल्या आहेत स्कोर पटावरती. विजय स्ट्राईक वरती, लक्ष्मण पडियार नॉन स्ट्राईक वरती आणि गोलंदाजीसाठी विवेक. शिकलगार, विवेक शिकलगार यांच्या कोट्यातलं षटक मैदानामध्ये चालू आहे. अतिशय स्फूर्तिदायक सामना होणार याची काय खात्रीच नाही. कारण जर तुम्हाला सांगतो 60 किंवा 65 किंवा 50च्या पुढे पार्टनरशिप जर झाली तर हाही सामना 100 बडकर 1 होऊ शकतो. रणवीर सुपर किंग पुन्हा एकदा महालक्ष्मी 11च्या अपोजिट मध्ये खेळत आहे. पुढील चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय. विवेक तयार, पंचांच्या पाठीमाग 8 ते 7 पावलं. यावेळेस बाहेरचा चेंडू छेडायचा प्रयत्न, पंचांचा निकाल वाईट बॉलचा. स्वैर चेंडू घोषित केलाय पंचांनी. या चेंडूवरती अवांतर धाव मिळते आणि धावफलक जाऊन पोहोचतोय जवळजवळ 6 धावीवरती. ओ दुसरा चेंडू तसाच लाईन मध्ये थोडा चेंजअप केलंय, आत घेतलाय चेंडू. चेंडू टाकल्यानंतर उचली मारतोय, गुडलँड स्पॉटच्या जवळ चेंडू टप्पा खातोय. स्विंग गोलंदाजी आहे, टर्न जास्त होत नाहीये पण टप्प्याचा अंदाज मात्र गोलंदाजाला परफेक्ट आलेला आहे. विवेक यावेळेस पुढील चेंडू टाकण्यासाठी तयार. विवेक विजय कांबळेसाठी. तर जे निश्चितच सर एक मोठी मॅच मैदानात असल्यानंतर दबाव फलंदाजाच्या डोक्यावरती येतो. तो दबाव काय दिसत नाहीये कारण गॅप मध्ये जेवढ्या धावा निघतील तेवढ्या तुम्हाला यशस्वी असतील. कारण क्रिकेटमध्ये ज्यावेळेस खेळाडू लावला तिकडे खेळल्यानंतर धोका पत्करावा लागतो. यावेळेस हलक्या हातानं पुश केलेला चेंडू आहे, मिड ऑफला जातोय. क्षेत्ररक्षक तयार आहे तिथं. चेंडू उचलस तोपर्यंत मात्र 1 धाव पूर्ण होते. जवळजवळ 7 धावा येत आहेत स्कोर पटावरती. जयसिंगपूर प्रीमियर लीग 2025 अतिशय उत्कृष्ट आयोजन नियोजन प्रेक्षकांसाठी ही सुनहरा मोका म्हणजे कुंभमेळा क्रिकेटची पंढरी म्हणून येणाऱ्या काळामध्ये ओळखलं जाणारं हे मैदान जयसिंगपूरचं छत्रपती वंदनीय शाहू महाराज स्टेडियम. हो हो अप्रतिम अप्रतिम चेंडू चाललेला आहे, बाहेर जातोय जवळजवळ डीप लाईनच्या आणि तिथं क्षेत्ररक्षक जातोय चित्त्याच्या गतीने चेंडू फील्ड करतोय. वापस चेंडू येतो तोपर्यंत मात्र फलंदाजाने आपलं काम केलेलं आहे. जवळजवळ मला वाटतं धावफलक उडी मारताय 2 धाव्याने 9 धावा झालेल्या आता स्कोर पटावरती. अजून मोठा अंक आहे. ज्यावेळेस आपण जरा थोडा अंक बारका होईल ना त्यावेळेस मोठ्या धावसंख्येची म्हणजे बॉल टू रन. कारण का तर फलंदाजाने आताशी सुरुवात केलेली आहे आणि ती सुरुवात गोलंदाजाच्या दिशेने व्हावी. यावेळेस घुटना वाकवलेला आहे, दे दनादन खणखणीत येतोय झणझणीत चटकदार चौकार. षटक संपतोय 1. सलामीची जोडी मैदानात 13 धावा, 13 रन रेट प्रति षटकाच्या हिसाबात 42 चेंडू आणि 122 धावेची आवश्यकता. क्रिकेट 50 ते 60 धावा पहिल्या जोडीने जर बनवल्या तर पाठीमागचे येणारे टायगर या सामन्याला कधीही घेऊन जाऊ शकतात. फक्त 2-3 षटकार मारायचे मैदानाकडे निघायचं आहे. म्हणजे नुसता अंदाज आहे, अनुमान आहे. बाहेरनं बसून आम्हाला अंदाज लावणं खूप चांगलं वाटतंय पण मैदानात गेल्यानंतर घाम येतो खेळाडूंना. असल्या थंडीमध्ये घाम. तमाम जमलेले आमचे सर्व मित्रपरिवार, लहान थोर मित्रपरिवार आहेत, माता भगिनी आहेत, महिला मंडळ आहेत. आमच्या जयसिंगपूरच्या महिला वर्गांना ही स्पर्धा बघण्याची संधी. कारण पहिल्या दिवशी दोन्ही संघ रेड आणि व्हाईट जयसिंगपूर ऑफ क्रिकेट क्लब जयसिंगपूर यांच्या संयुक्त माध्यमातून ज्यावेळेस जो निर्णय घेतला की लहान खेळाडूंपासून क्रिकेट सुरुवात झाली पाहिजे. रोपटं आपण लावतो त्याचं झाड होतं आणि नंतर त्याची फळं खायला मिळतात. निश्चितच असं या स्पर्धेचं
या मैदानाचं वैशिष्ट्य असं आहे की लहान मुलापासून सुरुवात केली पाहिजे आणि ती मोठ्यापर्यंत त्याचे प्रेरणास्थान झालं पाहिजे. बेचाळीस चेंडू 122 धावेची आवश्यकता. संदीप ओ हो या वेळेस मात्र स्क्रीनला मानवंदना देतो चेंडू. झिक 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 झिगरा खणखणीत दणदणीत सणसणीत येतोय षटकार. जयसिंगपूर प्रीमियर लीग 2025 चा येतोय. पुन्हा आपण पाहतोय की जबरदस्त आणि विजय कांबळे यांच्या बॅट मधून निघालेला हा एक जबरदस्त. हो बॅकफुटला येताना खेळायचा प्रयत्न यष्टीरक्षक गडबडतोय. धरू का नको मैदानामध्ये हातातनं या हातात त्या हातातनं त्या हातात. म्हणजे क्रिकेट अशी आहे सर ज्यावेळेस चेंडू तुम्हाला धरायचा आहे तर तुमची पकड मजबूत पाहिजे. 5 बोटाची पकड एवढी मजबूत पाहिजे. तुमच्या हातामध्ये कुठली वस्तू आली तर न सुटेल अशी पकड पाहिजे. यावेळेस रिव्हर्सिप एक्स्ट्रा कव्हर डीप एक्स्ट्रा कव्हर लॉंग द कार्पेट येतोय दमदार चौकार. या चौकाराने मात्र धावसंख्येमध्ये उसळी मारलेले आहे. जवळजवळ 23 धावा येत आहेत. 39 चेंडू आणि 112 धावेची अजूनही आवश्यकता जिंकण्यासाठी. रणवीर स्पोर्ट्स किंग संघाला जिंकण्यासाठी आवश्यकता. विजय कांबळे यांच्याकडे जर पाहिलं गेलं तर 5 चेंडू मध्ये 11 धावा. बॅकफुटला येताना आडवा पट्टा पंचांकडे खेळत जातं. स्ट्रेट लाईन ऑफसाईडच्या खेळाडू पुढे मिस फिल्डिंग होते. जरा जरी मिस फिल्डिंग झाली तरी क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. तिथंही चूक झाली 1 धाव निघाली असते. जीवन हे विकेट राजा जो हुकला तो संपला. क्रिकेटच्या पन्न्यावरती जो चुकला तो निश्चितच संपल्याशिवाय राहत नाही. कारण चुकायचं नाही एवढं थोडी चूक चालते पण ज्यावेळेस तुम्ही मोठी चूक करता त्यावेळेस मात्र या पन्न्यावरून तुम्हाला पुढे चालावं लागतं. ही क्रिकेट आहे मैदानामध्ये. रणवीर सुपर किंग संघाकडे वाव यावेळेस गॅप मध्ये पुन्हा झेल सुटला जातोय. जखमी वाघ मैदानामध्ये पण धावसंख्या मोठी आहे त्याच्यामुळे मला वाटतं ही खेळी थोडी अवघड जाणार नाही. कारण तुम्हाला सांगतो सर मोठा जर खेळाडू असेल एखादा तो फटकेबाजी करणारा त्यातमध्ये आहेत बरं का. सलामीच्या जोडीमध्ये असतातच 101%. त्यातमध्ये स्ट्राईकवरती लक्ष्मण आहे कारण त्याच्याकडे आहे क्षमता ती. आणि झेल सुटणं म्हणजे मुश्किल आहे. विजय सरांचा झेल सुटलेला आहे पण निश्चितच तुम्हाला या झेलचा मोबदला नंतर पाहायला मिळेल. ओ अप्रतिम. यावेळेस मात्र कुठल्या प्रकारचा धोका नाहीये. बॅक टू द पॅव्हेलियन. पहिला झटका पहिला हादरा लागतोय आणि इथं मात्र जातोय एक खेळाडू तंबूकडे. जवळजवळ मला वाटतं मोठा खेळाडू मैदानाच्या बाहेर जातोय. लक्ष्मण यांनी जागा सोडलेली आहे आणि निघालेले आहेत तंबूकडे. 24 धावा 1 विकेट दुसरं षटक. 2 षटकाच्या समाप्तीनंतर जर पाहिलं गेलं तर 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये 24 धावा झालेल्या आहेत. 24 धावा. अजून तुम्हाला सांगतो 36 चेंडू मध्ये 111 धावेची गरज आहे. 111 धावा होतील का याची शक्यता सर्वांच्या डोक्यामध्ये असेल. होईल का नाही होईल का नाही. पण ज्या वेळेस तुम्ही एवढ्या मोठ्या धावेची खेळी मैदानामध्ये या प्रेक्षकांसमोर करता त्यावेळेस तुम्ही मॉस्ट क्रिकेटर म्हणून ओळखले जातात. एकदम टॉपचे. आणि काल बघितला आपण देवाने मैदानामध्ये सामना आणून ठेवला आणि देवाचा सामना ज्यावेळेस तो देवा पॅव्हेलियन कडे गेला त्यावेळेस देवाचा सामना देवाकडे निघून गेला आणि तो सामना दुसऱ्या संघाच्या घशात गेला. असं होऊ नये कारण एखादा टॉप मध्ये खेळणारा खेळाडू मध्ये जर असेल आणि तुम्ही टॉपच आहात. तुम्ही क्रिकेटमध्ये आहात म्हणजे टॉप आहात. उगच कुणाला जो घोडा रेसमध्ये पळतो त्यालाच पळवलं जातं. लंगडा घोडा असेल तर त्याला बाहेर बसवलं जातं. म्हणून जो घोडा जो खेळाडू रेसमध्ये आहे आणि त्याची रेस चांगली आहे तो जिंकू शकतो त्याच खेळाडूला मैदानामध्ये संधी दिली जाते. हेच टुर्नामेंट आहे JPL 2025 चा. 40 असू द्या तुमचं वय 45 असू द्या 30 असू द्या 35 असू द्या तुम्हाला संधी मिळते. यासारखं उरकत घ्या सर. 35 मिनिटांमध्ये 40 मिनिटांमध्ये सामना पूर्ण झाला पाहिजे 1 विनिंगचा. चला उरकत घ्या बॉस. लारा शिवराम. हा नक्की सर. रोहित येतोय नवीन फलंदाज. विजय कांबळे 12 धावेवरती खेळत आहेत स्ट्राईक वरती.
ओ अप्रतिम अप्रतिम, आए बाहर गए। लोग हमें बादशाह बोलो कहते हैं, लेकिन हम यहाँ के बादशाह है। वाह, वंडरफुल, सबसे फुल, ब्युटीफुल, कूल कूल हा मोठा षटकार। धावसंख्येने उसळी मारलेले 30 धावा, 35 चेंडू मध्ये 105। व्हाईट स्पोर्ट, व्हाईट Hello. स्पोर्ट जाव्या मैदानाकडे अतिशय आक्रमक सामना होईल याची शक्यता आहे। 34 चेंडू 104 आतापर्यंत येते आमच्याकडे क्रिकेटच्या माध्यमातून। तर निश्चितच पाहतोय आम्ही, दोन्ही पंच मैदानामध्ये आपलं काम बघत आहेत। खेळाडूंच्या दिशेने त्यांचं एक एक चेंडू मैदानात आलेला आहे, क्षेत्ररक्षण चाललेलं आहे, एक खेळाडू आउट झालेला आहे रणवीर स्पोर्ट्स किंग संघाचा। पण ज्या वेळेस सर सामना इतका क्लोज येतो त्यावेळेस बघण्याची मजा वेगळी। शॉर्ट चेंडू आकुट टप्प्याचा, लॉंग ऑफला जातोय आणि झेल सुटला गेला। ओ हो, ना तेरे काम का ना मेरे काम का, ऊपर वाले ने तुझे दिल दिया 50 ग्राम का। खटॅक, एवढा सोपा झेल, एवढी सोपी क्रिकेट, पण ज्या वेळेस त्यांच्या विजय कांबळे, ओ हो, हा चौकार पाहायला मिळाला नसता बरं का, झेल सुटलं नसतं तर। जवळजवळ मला वाटतं या चौकाराने आम्ही पुढे जातोय। धावसंख्येने छलांग मारलेले 36 धावा झाले आहेत, 32 चेंडू मध्ये 99 धावेची आवश्यकता। असं जर झालं तर सामना कधी निघून जाईल सांगता येत नाही। रेस लागलेले फलंदाजाची आणि गोलंदाजाची, कोण जिंकणार? रणवीर स्पोर्ट्स किंग संघ जिंकणार की त्यांच्या अपोजिट मध्ये महालक्ष्मी 11 संघ जिंकणार? आमचे महेश सर बी आम्हाला स्टिच करत आहेत, त्यांचंही मनपूर्वक आभार। या यस यस, वार वा, वाघाची दाढ फोडली पाड, येतोय हा बिंदास षटकार, बिंदास। आता मात्र दोन्ही फलंदाजाच्या डोक्यावरचं वजन कमी झालेलं आहे। वा रे वा, बघतो काय रागानं षटकार मारला ढाण्या वाघानं। झेपीएल 2025 चा थर्रारक धमाकेदार षटकार येतोय। आता मात्र काय थांबू शकत नाही ही गाडी। या गाडीने 5वा घेर टाकला डायरेक्ट मैदानात। त्या गाडीचं नाव आहे विजय कांबळे। 29 धावा, 11 चेंडू, वंडरफुल, सबसे फुल। यस, ग्राउंड शॉट, मिड ऑफ लॉंग ऑफ, ग्राउंड मध्ये ग्रॅशला चिटकून जाणारा चेंडू, मॅन लाईन्स फिल्डिंग होते त्या दिशेला। निश्चितच पंचांचा निकाल, 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 43, 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये। महालक्ष्मी संघाला जर जिंकायचं असेल तर गोलंदाजीमध्ये पूर्ण चेंजअप केलं पाहिजे, आणि रणवीर स्पोर्ट्स किंग संघाला जर जिंकायचं असेल तर फलंदाजीमध्ये 5वाच घेर ठेवला पाहिजे, कारण एखादा जरी गेअर चेंज झाला तरी धावसंख्येचा गेअर चेंज होणार, म्हणजे जितेगा वो सिकंदर। हॅलो, फायनल कोण जिंकेल याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। यानंतरचा होणारा सामना शिक्रे वॉरियर्स विरुद्ध अरिहंत, आणि ह्या सामन्याचा नाणेफेक झालेला आहे। शिक्रे वॉरियर्स आपला निर्णय कळवायचा आहे। वैभव खबाले, इंडियन संघ, शिक्रे इंडियन संघ, या संघाने आपला निर्णय कळवायचा। 30 चेंडू 92 धावेची आवश्यकता, होऊ शकतात बरं का, पण फलंदाजाने दे धडक बेधडक मित्रपरिवार मंडळ मैदानातच तयार करायचा आहे। संघर्ष केल्याशिवाय कुठली गोष्ट हाताला सहजासहजी लागत नाही। या स्पर्धेच्या पाठीमागे मोठा संघर्ष आहे। खेळाडूंना जमवायचं, मैदानामध्ये काय चाललंय ते बघायचं, स्क्रीन लावायची, माईकवाल्याला बोलवायचं, आम्हाला बोलवायचं, तथा आदरणीय संजयजी पाटील येड्रावकर यांच्या संयुक्त विचारातून या स्पर्धेला इतका मोठा वाव येतोय, खेळाडूंना प्लॅटफॉर्म मिळतोय, व्यासपीठ मिळतंय, यासारखा आनंदाचा शब्द कुठला नाहीये। जाऊया, 30 चेंडू 92। शिक्रे वॉरियर्स आपण गोलंदाजी स्वीकारलेले।
ओ यावेळेस हवाई फायर केलाय आणि सुटला होता पण पकडला शेवटी. वा वा, या घेर मध्ये मात्र आता कुठंतरी गती कमी झालेली आहे. रन मशीन मैदानाच्या बाहेर जात आहे. विजय कांबळे बॅक टू द पेवेलियन. 12 चेंडू 30 धावा, धमाकेदार पारी. अशा परिस्थितीमध्ये संघाला 30 धावा जर म्हणले तर सर 10 खेळाडूंनी 30 धावा जर बनवले तर बघा 10 त्रिक 30 अशा धावा किती होतात प्रत्येक खेळाडूने. पण मैदानात तसं होऊ शकत नाही. तर मैदानामध्ये येत आहेत एक होणार अनुभवी खेळाडू. रोहित यांनी सुद्धा रोहितने प्रतिसाद चांगला द्यायला पाहिजे. कारण आता जर बघितलं तर डॉक्टर साहेब आहेत. हो आणि पंचांचं बोट वरती होत आहे. आता मात्र धगधग वाढलेली आहे. कॅप्टनच्या डोक्यावरती झेंडूबाम. मॅच आणि कॅच क्रिकेट कधी कुणीकडे जाईल. तुम्हाला सांगतो संगीतामधलं वाद्य म्हणजे डुमडी. दोन्ही बाजूनं आवाज, ढोलकी म्हणा डुमडी म्हणा, एका बाजूला आवाज येतो ताक, एका बाजूला धीन. ताक धीन ज्यावेळेस एकत्र येतं त्यावेळेस संगीत बनतं आणि त्याला गायकाचा सूर मिळतो त्यावेळेस गाणं बनतं. तसंच क्रिकेट आहे. गोलंदाजाची हिंट असते, फलंदाजाने खेळायची आणि फलंदाजाने खेळल्यानंतर शतरक्षकाने त्याला सूर द्यायचा. तोच खेळ मैदानामध्ये JPL च्या माध्यमातून आपण पाहतोय. जवळजवळ 43 धावा, 28 चेंडू मध्ये 92 धावेची आवश्यकता. अजूनही रणवीर सुपर किंग संघाला जिंकण्यासाठी. काय जबरदस्त मॅच होईल सांगता येत नाही. पण मॅच तोंड मात्र यशाच्या दिशेकडे आहे. जास्त फ्लाइट आहे, लॉक केला, हेलिकॉप्टर घुमवलेला आहे, फिरायला लागलेला आहे. अरा सावळ्या खटॅक. बिंदास षटकार मारलेला आहे, बिंदास. दबाव नाही. तुम बनो हम बनो लेकिन रेकॉर्ड बनो, असा हा षटकार मैदानामध्ये आलेला आहे. यावेळेस 27 चेंडू आणि 86 धावेची आवश्यकता. कोण होणार शहंशाह, कोण होणार या सामन्याचा वीर, मॅन ऑफ द मॅचचा मानकरी, कोण होणार या सामन्याचा सुपर हिरो. टेलर अभी चल रहा है, पिक्चर अभी बाकी है. जयसिंगपूर प्रीमियर लीगचं हे धमाकेदार आयोजन नियोजन सर्वांना आवडलेलं आहे आणि नावामध्ये आणि कामामध्ये क्या बात आहे, क्या बात आहे. इथं मात्र आम्ही पंचांकडे जातो. पंच स्तब्ध आहेत लोखंडे साहेब आणि मला वाटतं दोन्ही हात समांतर केले म्हणजे स्वैर चेंडू घोषित केलेला आहे. व्हाईट बॉल. नावाचा आणि कामाचा उल्लेख झाला म्हणजे आदरणीय संजयजी पाटील येड्रावकर यांचं नाव यायलाच पाहिजे. हो, अतिशय चांगला चेंडू. बॅटची कडा टॉप पेचची लागली, लेग स्लिपला गेलेला आहे चेंडू. तिथं मात्र शतरक्षक उभा आहे. इथं काहीच नाहीये. जवळजवळ गोलंदाजीमध्ये काहीतरी बदल केला जातो, चेंजअप केलं जातंय. आता राहिलं तर 26 चेंडू आणि 85 धावेची आवश्यकता अजून सुद्धा. यावेळेस चेंडू आणलेला आहे बाहेरचा हात खेचून, जातोय सरळ, सनसनीत खणखणीत, गोलीगत बुक्कीत टेंगुळ. हा येतोय चौकार. झुकेगा नाही साला पुष्पराज. खटॅक. 25 चेंडू मध्ये 81 धावेची अजून आवश्यकता आहे. फलंदाजाच्या डोक्यावर तुम्हाला काय टेन्शन दिसतंय का? एकदा वाजवा टाळ्या, दोनदा जोरदार दोन्ही संघासाठी टाळ्या वाजल्या पाहिजेत बॉस. वा, धन्यवाद सर. गर्दी आणि दर्दी माणसाने टाळ्या वाजवल्या तर आमच्यासाठी लेमनची गोळी आहे. खटॅक. यावेळेस ओहो अप्पर, सुपर से ऊपर, डीप एक्स्ट्रा कव्हर येतोय. शानदार जानदार चौकार. वाव. उणा 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 चौका. खटॅक. षटकाची समाप्ती. 4 षटकाच्या समाप्तीनंतर जातोय 58 धावा 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये. 24 चेंडू आणि 77 धावेची आवश्यकता. यानंतर माझे सहयोगी कॉमेंटेटर महेशजी यांच्याकडे जातोय. काय वाटतं महेशजी साहेब, 24 चेंडू मध्ये 77 धावा होतील का?
की न होतील हे मैदानात आहे, पण अनुमान लावायला काय जातं तर जातोय सरळ आमचे महेशजी. धन्यवाद. एकशे 35 धावांचा पाठलाग करत असताना रणवीर सुपर किंग्स यांची अवस्था आहे 4 षटकांच्या अखेरीस 3 बाद 58 24 चेंडूमध्ये 77 धावांची आवश्यकता आहे. ज्यावेळेला महालक्ष्मी 11चा संघ खेळत होता त्यावेळेला त्याने पहिल्या 4 षटकामध्ये 57 धावा केल्या होत्या. उरलेल्या 4 षटकांमध्ये 57 धावसंख्येची उलट संख्या अर्थात 75 धावा त्याने अतिरिक्त खेचल्या. एकूण धावा झाल्या होत्या त्यांच्या 134 आणि आता 58 झालेले आहेत. मग 58 जर उलट केलं तर 85 143 होऊ शकतात. हे जर तरच्या भाषेमध्ये आहे, पण प्रत्यक्षामध्ये आता जे दोन्ही फलंदाज खेळतायत त्यांचा मनोनिग्रह, त्यांचे प्रयत्न, त्यांची आक्रमक फलंदाजी आणि त्याचबरोबर त्यांच्या संघाची जिद्द हेच काही रणवीर सुपर किंग्सने काल रात्री 11 नंतर अतिशय थरारक असा 100 धावांचा पाठलाग त्यांनी करून दाखवला होता. तो आज सुद्धा ते करून दाखवतील अशी त्यांच्या पाठीराख्याने अपेक्षा आहे. जे उपलब्ध प्रेक्षक आहेत रात्रीच्या 8:39 झालेले आहेत. साधारणतः 28°C तापमान आहे आणि हे तापमान थंड करायचं की गरम करायचं हे आता फलंदाजांच्या हातात आहे. धाव संख्या आहे 3 बाद 58. क्रिकेट क्लब ऑफ जयसिंगपूरची महान उपलब्ध असलेले JPL अर्थात जयसिंगपूर प्रीमियर लीग 2025 ही स्पर्धा दररोज प्रेक्षकांची संख्या या स्पर्धेमध्ये प्रेक्षकांची संख्या वाढत आहे. विवेकचं स्वागत होतं सर स्ट्रेट 6 न आणि हाच तो मनोनिग्रह आपण सातत्याने त्याचा उल्लेख करतो. थेट मैदानाच्या बाहेरून चेंडू मैदानामध्ये आतमध्ये येतोय आणि हा 6 धावा आत्मविश्वास वाढवणारा ठरताय त्या फलंदाजाचा. फलंदाज आहे तो रोहित पातरवट, नॉन स्ट्राईकला आहे तो विनोद माळी आणि गोलंदाज आहे विवेक शिकलगार, ज्याने आज अतिशय आक्रमक अशी फलंदाजी आपल्या संघासाठी केली होती. त्याचा पहिलाच चेंडू भिरकावून दिला सरळ 6 धावांसाठी. आणि चेंडू बॅटच्या टॉबीला लागून जातो. एक्स्ट्रा कव्हरला टप्प्या चेंडू वळतोय. एक धाव पुढे गेले चेंडू हातातून सोडतो. दुसऱ्या धावसाठी फलंदाज पळतोय. अजूनही चेंडू घरंगळतोय. तिसऱ्या धावसाठी फलंदाज उत्सुक आहे. मात्र फलंदाजांना तिसरी धाव घेता येत नाहीये. धाव संख्या आहे 3 बाद 64. आघाडीचे महत्वाचे फलंदाज बाद झाल्यानंतर सुद्धा कुठलाही दबाव न घेता हे दोन्ही फलंदाज फलंदाजी करतायत. आणि चेंडू पडल्या क्षणी चेंडू बदलले आणि चेंडू मात्र जातोय तो 6 धावांसाठी स्क्वेअर लेग. सिफान कडेगावकर चेंडू पळत असताना सुद्धा त्याने 6 धावांचा इशारा दिला. हे चांगले क्रिकेट आहे. आपल्या प्रतिस्पर्धी संघाला त्याने 6 धावांचा निर्णय स्वतःहून घोषित केला. चांगलं खेळाडू वृत्ती आहे सिफानची, कारण सिफानने सुद्धा आज फलंदाजी करत असताना 9 चेंडूमध्ये 24 धावांची तुफानी खेळी केली आणि त्याच्यामुळे ही धावसंख्या 134 झालेली आहे. आता धावसंख्या आहे ती 3 बाद 72. आणि हॅकलॉज लाईन खेळायचा प्रयत्न आणि पंचांचा इशारा फलंदाज बाद असल्याचा. LBW ला DRS नाही आहे सर. LBW साठी DRS नाही आहे. फलंदाज बाद होता. अक्रॉस द लाईन खेळायचा प्रयत्न आणि ट्रॅप जो केला होता विवेक शिकलगारने या ठिकाणी दिसतोय बघा. स्लोअर 1 अति स्लोअर चित्र दिसतोय संपूर्ण. साधारणतः 70 सेकंद विलंबाने स्क्रीनवरती हा संपूर्ण सामना आपल्याला दिसतोय. खेळाडू जलद गतीने पळत येतोय, मात्र ज्यावेळेला स्टंप जवळ येत आहे त्यावेळेला गोलंदाजाचा रनअप स्लो मोशन मध्ये दिसतोय. अतिशय छायाचित्रण या ठिकाणी लाईव्ह सुरू आहे. आणि हे छायाचित्रण 5 कॅमेऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला स्क्रीनवरती दिसतंय. हे 5ही कॅमेरामन आणि या ठिकाणी असलेले संकलक, एडिटर हे सर्व मान्यवर मंडळी ही मुंबईहून येऊन आपल्या जयसिंगपूर नगरीतील क्रिकेटचं संपूर्ण प्रसारण आपल्यासमोर थेट प्रसारणद्वारा करतायत. आणि सलग 2 चेंडू निर्धाव जात आहेत. म्हणजे फलंदाज बाद होण्यापूर्वी जे मैदानामध्ये रोमांच निर्माण झाला होता या षटकामध्ये तो परत एकदा महालक्ष्मी 11चा संघ या स्पर्धेमध्ये परततोय. धावसंख्या ती 4 बाद 72. विजयासाठी आणखीन 19 चेंडूमध्ये 63 धावांची आवश्यकता आहे.
आणि हा चेंडू पडल्या क्षणी चेंडू बाहेरच्या दिशेला जातो. फलंदाज मात्र चेंडूकडे पाहत राहतोय. षटक संपतोय. मागील 3 चेंडू विवेक शिकलगारने निर्धाव घालवले आहेत. एका फलंदाला पायचीत केलं, नंतरचे 2 चेंडू निर्धाव घालवले आणि धाव संख्या आहे ते 5 षटकांच्या अखेरीस 72. 18 चेंडूमध्ये आता 63 धावांची आवश्यकता आहे. प्रति षटकामागे 21 धावांची सरासरी राखणार आहे रणवीर सुपर किंग्ज या संघाला सामना जिंकण्यासाठी. त्यांच्या नावामध्ये, संघाच्या नावामध्ये रन पण आहे आणि वीर पण आहे. रन म्हणजे मैदान, इंग्रजी रन म्हणजे धावा, आणि ते धावा जमवण्यामध्ये आपली वीरता दाखवत आहेत का हे आता येणारे 18 चेंडू दाखवतील. आणि फलंदाजीमध्ये आता 18 चेंडूमध्ये 63 धावांची आवश्यकता असताना गोलंदाजीला येतोय तो MSA कॉमेंटर बॉक्स एंड कडून अक्षय धामणे सलामीला आलेला फलंदाज. अक्षय धामणे कॉमेंट्री बॉक्स एंड कडून गोलंदाजी करतोय. आणि चेकराजू लाईन खेळायच्या प्रयत्नात फलंदाज त्रिफळाचेत बाद होतो. बाद झालेला हा 5वा फलंदाज रणवीर सुपर किंग संघाचा. काल ज्या तडफेने रणवीर सुपर किंग संघाने अतिशय आक्रमक असा प्रतिहल्ला केला होता, फलंदाज बाद होत होते, मात्र शेवटच्या खेळाडूपर्यंत त्यांनी आपली जिद्द सोडली नाही. तशीच जिद्द आज ते 17 चेंडूमध्ये दाखवत आहेत का हे आता पाहायचं आहे. धावसंख्या मात्र अतिशय ज्या झपाट्याने 3ऱ्या आणि 4थ्या षटकामध्ये वाढली होती तो झपाटा आता कमी झालेला आहे रणवीर सुपर किंग संघाचा. धावसंख्या आहे 5 बाद 72. अक्षय धामणे गोलंदाजी करतोय. काही नावं ही गावांची नावं असतात. काल आपण उल्लेख केल्याप्रमाणे अक्षय धामणे हे गाव आजरा तालुक्यातील उत्तूर पासून अवघ्या 3 किलोमीटरवरचं गाव. आणि चेंडू बॅटची कड घेऊन जातो यष्टरक्षकाकडे आणि यष्टरक्षक सुद्धा आता एन्जॉय करतायत. यष्टरक्षण बहु श्रेयस शंभू शेट्टी करत आहेत ना. श्रेयस शंभू शेट्टी सर कव्हर पॉइंटला आहेत. खेळा फाईन लेगला. चार धावांचा इशारा पंचांचा. मनोज लोखंडे पंच आहेत. अतिशय उंचापुरा तगडा असे पंच. हॅलो 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 चेक. यानंतर एक जबरदस्त स्विंग चेंडू टाकला जातोय. तेच तरार ज्यावेळेस टप्पा पडतो त्यावेळेस चेंडू काटा बदलतोय आणि सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. जवळजवळ मला वाटतं 76 धावा आलेल्या आहेत स्कोर पाटावरती. गोलंदाजीसाठी एक तगडा गोलंदाज अक्षय धामणे. पुन्हा एकदा हा चेंडू टाकला जातोय. टप्पा पडल्यानंतर काटाकीर चेंडू जातो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. दबाव आलेला आहे दोन्ही फलंदाजावरती. मनोज चौगुले असतील, लखन माळे असतील, यांच्याकडे बघितलं गेलं तर आताच मैदानामध्ये त्यांनी आगमन केलेलं आहे. आणि सलामी जोडीचे फलंदाज ज्यावेळेस माघारी जातात त्यावेळेस पाठीमागच्या फलंदाजावरती दबाव येतो. 76 धावा 5 विकेट. शेवटचा चेंडू घुटना टेकलेला आहे, घुटना वाकवलेला, लॉंग द कार्पेट मिड विकेटला चेंडू होतो. त्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत चेंडू उचलतो तोपर्यंत धावसंख्या पूर्ण होते आणि पंचांचाही निकाल येतोय की 6 षटकाच्या समाप्तीनंतर 5 विकेटच्या मोबदल्यामध्ये रणवीर सुपर किंग संघाची धावसंख्या 77 धावा, 12 चेंडू आणि 58 धावा. या पुढील समालोचन महेश सर. 12 चेंडूमध्ये 58 धावांची आवश्यकता आहे. आणि आता आपण पाहताय महालक्ष्मी 11चे सर्व खेळाडू मैदानामध्ये चर्चा करतायत. विवेक शिकलगार, डॉक्टर श्रेयस शंभू शेटे, सिफान नाईकवाडे, कडेगावकर, अक्षय धामणे. 12 चेंडूमध्ये 58 धावांची आवश्यकता. याच्यानंतर आणखीन एक रंगतदार सामना आज होतोय. शिकरे इंडियन्स विरुद्ध आराधना वॉरियर्स.
नक्कीच महेश सर, तो जो सामना होणार आहे तो बघण्यासारखा होणार आहे, कारण तसे प्रेक्षक पण जमा झालेले आहेत आणि नक्कीच प्रेक्षकांना आज तो सामना मिळणार आहे बघायला. तर जे उपस्थित आहेत ते मात्र भाग्यवान आहेत आणि जे नाही आहेत ते मात्र त्यांच्यापेक्षा भाग्यवान आहेत. शिखरे इंडियन्स आणि आर्यंत हॉस्पिटल. अक्षय पडियार एमएससीबी कडून पहिलं चेंडू टाकतोय या षटकातील आणि चेंडू उंच हवेत आहे आणि हा झेल टिपला जातोय आणि आता विजयाच्या दिशेने एक एक पाऊल पुढे आश्वासकरित्या पूर्ण केलं जातंय ते महालक्ष्मी 11 संघाकडून. आपण वारंवार उल्लेख करतोय महालक्ष्मी म्हणजे भरभराट, महालक्ष्मी म्हणजे समृद्धी. एक तर आज त्यांनी धावा जमवताना अतिशय समृद्ध अशा धावा जमा केल्या. पहिल्या 4 षटकामध्ये 57, उरलेल्या 4 षटकामध्ये 75 अशा 134 धावा त्यांनी एकंदरीत जमा केल्या आणि त्यानंतर फलंदाजांना जखडून ठेवत जो धावांचा वेग तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये वाढला होता रणवीर सुपर किंग संघाचा, तो श्रेयस शंभू शेट्टी डॉक्टरांच्या उत्कृष्ट झेलामुळे प्रयत्न यशस्वी ठरतोय आणि आता बॅकफुट वरती आहे रणवीर सुपर किंगचा संघ. पण अजूनही 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि आपण पाहता स्क्रीनवरती किती बारकाईने हा चेंडू संपूर्ण प्रसारण अतिशय सूक्ष्मरित्या आपल्यापर्यंत पोहोचवलं जातं. गुड लाईव्ह बरं का महेश सरजी, आपण पाहतोय की इतके आपल्याला रिव्ह्यू येतात ना, ते रिव्ह्यू कॅमेरामॅनच्या माध्यमातून आणि आपल्याला त्यांची मोठी आणि पायचीचा हा निर्णय पंच शिवराम गस्ते सुद्धा अतिशय हसत हसत निर्णय देत आहेत. पंच म्हणजे जज, पंच म्हणजे न्यायाधीश, पण असं प्रेमळ न्यायाधीश हा पहिल्यांदाच दिसतो जॉली LLB नंतर. कुठल्याही गोष्टीमध्ये हसून निर्णय देणे म्हणजे नाही, त्यांचं असं मत आहे सर की कुठली गोष्ट तुम्ही जे हसून करता ते हसूनच करा, जी रडून करायची ती हसून केली तर त्याला बदलत राहणार नाही, म्हणून कुठल्याही गोष्टी करताना हसून करा असं म्हणणं आहे त्यांचं. बरोबर आहे ना सरजी? मैदानावरील अतिशय जॉली व्यक्तिमत्व पंच शिवराम गस्ते आपल्या मित्रपरिवारामध्ये सहपरिचित खेळाडूमध्ये लारा या नावाने ओळखले जातात. त्या स्क्वेअर लेगला ते पंच मनोज लोखंडे अष्टावून आलेले आहेत आणि आमच्या समूहात या ठिकाणी समर्थन कक्षामध्ये पंच धनंजय डोबल यांची फलंदाजी आपण 14 ते 19 एप्रिल मध्ये पाहिली होती. 19 एप्रिलची मध्यरात्र धनंजय डोबल यांच्या फलंदाजीने गाजली होती. आणि हा चेंडू निर्धाव आहे आणि आता अतिशय आत्मविश्वासपूर्वक असं पावलं पुढे टाकले जात आहेत महालक्ष्मी 11 संघाची. या स्पर्धेमध्ये 12 संघांचा समावेश आहे. 12 संघांची 2 गटामध्ये विभागणी आहे. प्रत्येक संघाला 5 सामने साखळी फेरीतील खेळायला मिळत आहेत. या स्पर्धेमध्ये साखळीमध्ये 30 सामने होतील, उपांत्य फेरीचा 2, अंतिम सामना 1 असे 33 सामने होतील. आज दिवस 4था आणि 4थ्या दिवसातील हा 3रा सामना सुरू आहे आणि जे प्रेक्षक वेळाने उपस्थित झाले त्या सर्वांना आम्ही अवगत करू इच्छितो 40 मिनिटांमध्ये एक डाव व्हायलाच पाहिजे, होणे आवश्यक आहे. नसल्यास तर 5 धावांची किंवा खेळाडूंची पेनल्टी, खेळाडू सर्कलच्या आतमध्ये घेण्याची पेनल्टी आता संघाला बसावं लागलेली आहे. आणि पंच शिवराम गस्ते यांचा या षटकातील हा वाईटचा इशारा, वाईटचा सुद्धा निर्णय देताना पंच हसत आहेत. निश्चितच काहीतरी गुड न्यूज त्यांच्या कानापर्यंत आलेली आहे. आणि हा गुड न्यूज मध्ये पुढची गुड न्यूज षटकार आणि पंच गस्ते यांचा पुन्हा एकदा हसत षटकाराचा इशारा. एक चेंडू बाकी आहे. आज संपूर्ण मैदानामध्ये जर संपूर्ण ज्यांच्यावरती लक्ष केंद्रित असेल ते पंच आपले शिवराम गस्ते. फलंदाजी थेट समोर आहे. धावसंख्या येते 7-85. शेवटचे काही फटके असतील तरी सुद्धा हे फलंदाज रणवीर सुपर किंगचे फटकेबाजी करायचा आपला सराव करून घेत आहेत. आणि चेंडू खेळा आहे बॅकवर्ड स्क्वेअरला एक फाईन करून खेळाडू चेंडूवरती धावतो. एक धाव पूर्ण केला, दुसरा दुसरे फलंदाज पळतोय, दुसरे धाव नाही होत आणि हा चेंडू फेकला होता तो सिफान कडेगावकरने. धाव संख्या आहे 7 षटकांच्या अखेरीस 86. 7 षटकांच्या अखेरीस 86 आणि 6 चेंडूमध्ये 49 धावांची आवश्यकता आहे. शिखरे इंडियन्स आणि आर्यंत हॉस्पिटल
यामध्ये ज्या संघाचं क्षेत्ररक्षण असेल त्याने तात्काळ लगेच लावून घ्यायचं आहे. पंच मैदानातच थांबणार आहेत. अक्षय थांबणे, अक्षय धामणे आणि हा फलंदाज बाद. या स्पर्धेमध्ये ऑनलाईन स्कोअरची नोंद आहे आणि त्यामुळं ज्या वेळेला या स्पर्धेमध्ये उपांत्य फेरीचे प्रत्येक गटातून 2-2 संघ निश्चित होतील त्यावेळेला दिलेले धावा, काढलेले धावा, बाद केलेले फलंदाज ह्या सगळ्यांचा आता हिशोब होणार आहे. म्हणजे ज्या पद्धतीने आपण कर्मांचा हिशोब म्हणतो त्याच पद्धतीने आता फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक यांनी जे काही केलंय त्या सगळ्याची इथं ऑनलाईन हिस्ट्री, ऑनलाईन इतिहास हा नोंद आहे. हार्दिक धनवडे, प्रशांत धनवडे हे पिता पुत्र या स्पर्धेचं स्कोररचं काम पाहतायत. आता आमचे मित्र संवेद चव्हाण हे सहकारी ऑनलाईन स्कोरसाठी सहकार्य करतायत. दरम्यान चेंडू उंच हवेत आहे, एका धावेसाठी फलंदाज पडलाय. चेंडू एका टप्प्यानंतर क्षेत्ररक्षकाच्या हातात जातोय डॉक्टर श्रेयांश शंभू शेटे यांच्याकडं. आणि आता डॉक्टर शंभू शेट्टी सुद्धा थ्रो फेकल्यानंतर थोडंसं एन्जॉय करतायत आणि मैदानामध्ये असं थोडं बहुत असं वातावरण असायला हवं. प्रेक्षकांना जसा आनंद येतो तसं खेळाडूंच्या मध्ये सुद्धा थोडा बहुत आनंद असायलाच हवा. एवढ्या तणावपूर्ण प्रसंगामध्ये सुद्धा खेळाडू थोडं बहुत परिस्थितीमध्ये आपला आनंद शोधत असतील तर निश्चितच कौतुकास्पद आहे. धावसंख्या अतिशय स्थिरावलेली 3 चेंडूमध्ये आता 48 धावांची गरज आहे. अशक्य कोटीतल्या ही गोष्ट. आणि जवळपास अक्षय आपल्या गोलंदाजीचा सराव अतिशय मनमुरादपणे करून घेतोय. छोट्या चणीचा हा अतिशय स्टायलिश आकर्षक असा फलंदाजी करणारा अक्षय. आणि चेंडू खूप 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 स्वैर आहे. हा 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 8 षटकांचा खेळ पूर्ण झाला आणि धावसंख्या होती ती 87. विजयासाठी 48 धावांची आवश्यकता असताना हे दोन्ही फलंदाज मॅन ऑफ द मॅच साठी आम्ही विनंती करतोय. विवेक शिकलकर 13 चेंडूमध्ये 42 धावा आणि एक फलंदाज बाद केलेला आहे. आता झालेल्या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच चे मानकरी आहेत विवेक शिकलकर.